आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। नवी मुंबई महापालिकेकडून मसाला मार्केटमधील सेंट्रल फॅसिलिटी इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। महापालिकेकडून या मार्केटची इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती। त्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे। महापालिका आणि एपीएमसी प्रशासनाकडून वारंवार नोटीस देऊन सुद्धा सदर इमारत रिकामी झाली नव्हती। त्यामुळे तुर्भे विभागाकडून 18 जून रोजी फलक लावण्यात आला होता। वीज पुरवठा खंडित केल्याने कार्यालय धारकांमध्ये मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच सिडकोकडून मसाला मार्केटमध्ये मध्यवर्ती सुविधा इमारत उभारण्यात आली होती। या इमारतीमध्ये एकूण 272 कार्यालय आहेत। ही इमारत 30 वर्षे जुनी असल्याने ठिकठिकाणी स्लॅब कोसळले तसेच तडे गेले आहेत। महापालिकेने या इमारतीला धोकादायक घोषित केले होते, मात्र तरी सुद्धा या इमारतीत आणि परिसरात कार्यालय, हॉटेल्स आणि स्टॉल्स सुरू होते। इमारत तात्काळ रिकामी करण्यासाठी महापालिकेने एपीएमसी प्रशासनाला आदेश दिले होते, मात्र एपीएमसी प्रशासनातर्फे वारंवार नोटीस बजावून सुद्धा इमारत रिकामी करण्यात आली नव्हती। त्याचबरोबर सदर अति धोकादायक इमारत पुनर्विकास करण्यासाठी संचालक मंडळ व प्रशासनातर्फे एका संस्थेला पीएमसी सुद्धा देण्यात आली होती, मात्र कार्यालय धारकांना विश्वासात न घेतल्याने या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी आक्षेप घेतला होता। तसेच आता महापालिकेने वीज पुरवठा खंडित केल्याने कार्यालय धारक हवालदिल झाले आहेत। मसाला मार्केटची सेंट्रल फॅसिलिटी इमारत अति धोकादायक असल्याने 272 कार्यालय धारकांना इमारत खाली करण्यासाठी 15 दिवसांपूर्वी नोटीस दिली होती, परंतु इमारत खाली केली नसल्याने आज वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, असे तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांनी सांगितले आहे।